कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
मध्ये विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा नुपजो नारायणा कदा नुपजो नारायणा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा कदा नुपजो नारायणा कदा नुपजो नारायणा दुर्बुद्धि
चित्ते धरी तुझे पाय तुझे पाय चित्ती धरी आता मन ऐसे कर दुर्बुद्धी ती मना कदा नुपजो नारायणा आता मुझ ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ आता मुझ ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका मने आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी समचरण सरोजम सांद्रणे लांबुदाभुम जगननिहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा जन एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सो संवेद्याय आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी कलावज्ञजी ओदरार्थावतारम कलांकांकती जुधी कामोदि वक्रम कलानीशवादापनोदार्हदक्षम समाधिस्तमूर्तिं भजि ज्ञानदेवं नमो ज्ञानीश्वराय नमो ज्ञानीश्वराय नमो ज्ञानीश्वराय नमो ज्ञानीश्वराय नमो ज्ञानीश्वराय नमो नमो ज्ञानेश्वराय 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधुलो पावन झालो चिराचिरी मी तया कळा कुसरे काही चनेने
बोलतो वचन अति भाविका येती वार करी वाट पाहतो वरी उसोनिया सांगी मात घाली चरणावरी दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा वेरू नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञानपान झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामी शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा तुम्हारो दुर्बुद्धी ती मना दुर्बुद्धी ती मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसी करी तुझे पाय चित्ती धरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कथा निवडलेला अभंग महान भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू देव मान्य संत मान्य लोकमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा मागणीपर प्रकरणातील यांनी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंग तुकाराम महाराजांचा चारचरणाचा गोड असा भगवान परमात्म्याजवळ जातात आणि तो खूप राय देवाला या ठिकाणी बोलतात, देवाकडे काहीतरी याचना करतात, मागणी करतात, अन्यथा प्रार्थना या ठिकाणी करतात. देवाला म्हणतात, देवा अरे मी जीवन जगत असताना ना मला अशी माझ्या अंतकरणाची अवस्था आणि परिस्थिती कधीतरी जाणवलेली नाही बरं का भगवंता, पण यावेळेस ना मला काय कुणास ठाऊक मला तुझ्यापर्यंत येताना माझ्या मनात असं थोडंसं धडधड होते, दगदग होते, काहीतरी वेगळंच असं वाटायला लागलं बरं देवा. अरे माझ्या अवतीभोवती जे काही वातावरण आहे ना, जे काही लोक आहेत ना, जो काही परिसर आहे ना, त्यांच्यासोबत वागायला आता मला थोडंसं बरं वाटाणाकडे देवा बरं का, मला थोडंसं वेगळं वाटायला लागले. जीवन जगत असताना मी चांगलं जीवन जगतो याची जाणीव मला आहे, याची खात्री सुद्धा मला आहे. मला माझं अंतकरण ग्वाही देतं की मी बरोबर आहे, माझं मन मला सांगतं की तुम्ही जे कार्य करता ते बरोबर आहे देवा. पण बाकीची जी जर परिस्थिती जर भगवान परमात्मा जर बघितली ना, तर मला मात्र आता काही बरं वाटायला तयार नाही कडे देवा. मला असं वाटतंय की अवतीभोवती वागणाऱ्या लोकांचं कदाचित माझ्यावर सुद्धा या ठिकाणी परिणाम होतो की काय, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटायले. आणि जीवन चांगलं जगत असताना माझ्या जीवनाचं अधःपतन होतं की काय याची भीती माझ्या अंतकरणात, याची चिंता माझ्या अंतकरणात आता मला वाटायला लागली कडे देवा. म्हणून मला एकच काम करा, आता मी तुझ्याजवळ आलोय ना देवा, तर तू एक काम कर. दूर बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. भगवान परमात्मा आता तू एक काम कर, माझ्या मनाला माझ्या अंतकरणात आहे ना दुर्बुद्धी होऊ देऊ नको, दुर्बुद्धी निर्माण अजिबात होऊ देऊ नको. करायचं असेल तर एक काम कर आता, हो जे काय तुझे चरण कमल आहेत ना ते माझ्या अंतकरणामध्ये आता काय कर तू स्थित कर गड्या भगवान परमात्मा. एवढं जर तू जर केलं ना तर बस मग माझं कामच झालं. महाराज देवाने भगवान परमात्म्यांनी विचारलं, माझे चरण कमल जर तुमच्या अंतकरणात जर स्थित केले तर नेमकं काय होईल म्हणले. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. भगवान परमात्मा तुझे काही चरण काही साधे करे रजा, अरे तुझ्या त्या चरणानं, तुझ्या त्या चरण कमलानं माझ्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होणार आहे. प्रेम देवाचे हे देणे
देह भाव जाय तेने भगवान परमात्मा. अरे अशा प्रेमाची इच्छा तूच पूर्ण करणार आहे. तुझ्याशिवाय या जगात कोणाकडेही प्रेम नाही बरं का. तूच ते देतो. तुझ्या कृपेने या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि बोलता बोलता जगद्गुरु तुकाराम महाराज पुढे भगवान परमात्म्याला बोलायला लागले. बोलताना म्हणायला लागले, देवा बस आता. आता काय म्हणे, हो आता बस, बाकीचं सगळं पण आता बरं. हो आता. आता हा शब्द कधी कधी वर्तमान काल दर्शक या ठिकाणी असतो. तुकाराम महाराज म्हणतात, बस देवा. तो का म्हणे आता लाभ नाही या परता. भगवान परमात्मा आता यापेक्षा लाभ नाही. यापेक्षा लाभ नाही म्हणजे नेमकं काय, तर वरचे 3 चरण विठ्ठल दुर्बुद्धी ती मना कदा नुपजू नारायणा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. सर्वांच्या चरणी एकदा या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. फक्त आता श्रोते मंडळींना एक अशी विनंती करेन, जवळजवळ तुम्हाला विनंती करायची किंवा काही सूचना सांगायची, काही किंवा नियम सांगायची मला तरी असं वाटतं की काही गरज या ठिकाणी नाही. कारण वातावरण एकदम सुंदर आहे, व्यवस्थित शिस्तबद्ध आपण या ठिकाणी बसलेला आहात. पण तरी सुद्धा थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. कोणी इकडं तिकडं पाहू नका, माझ्याकडे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा. कीर्तन कानाने आणि डोळ्याने ऐकण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करा. हो, नाही तर तुमचं आमचं श्रवण मात्र आता सध्या फार कच्चं राहिलेलं आहे महाराज. श्रवणाच्या बाबतीत तुम्ही आम्ही जर म्हटलं ना, तर तुमचं आमचं श्रवण म्हणजे फार खालच्या दर्जावर गेलेलं आहे महाराज. आपण काय ऐकतो हे आपल्यालाच कळत नाही आज बरं का. हो, आणि आपलं श्रवण असं आहे, इथं ऐकलं, एकदा कीर्तन संपलं आणि उठलं, आपलं आसन झटकलं आणि बाहेर गेले की मग महाराजांनी काय सांगितलं तेही माहित नाही. आपण इथं कशाला आलो होतो ते सुद्धा या ठिकाणी माहित नाही. एवढा मोठा हा सभा मंडप, एवढा मोठा ही सिस्टीम, एवढा मोठा हा कार्यक्रम, एवढे मोठे आमचे गुणीजन वादक मंडळी, एवढे सगळे 5-50 टाळकरी नेमके कशा करता याची सुद्धा जाणीव आपल्याला नसते. इतकं खालच्या दर्जाचं श्रवण आपलं या ठिकाणी झालेलं आहे. कसं म्हणाल महाराज खालच्या दर्जाचं, सांगू तुम्हाला. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं झालं पाहिजे का? असं नाही झालं पाहिजे. हो, नाही तर महाराज कधी कधी आम्हालाही सुद्धा भानगड पडते की एखादा व्यक्ती असा असतो की हे नेमकं काय चाललंय, कसं चाललंय, कशासाठी चाललंय याची जाणीव त्याला अजिबात नसते महाराज. हो, नेमकं त्याच्या जीवनामध्ये असं होतं, कहा गए तो कहा भी नाही आणि क्या लाया तो कुछ भी नाही महाराज. लक्षात घ्या बरं. हो, 2 मिनिटं जर बोलायचं झालं, एखादा दृष्टांत यावर जर द्यायचा झाला तर तो असा, एखादा व्यक्ती एखाद्या गावात सांगकाम्य असतो. सांगकाम्य कोणाला म्हणतात आता? ज्याला काही कळत नाही, सांगितलेलं काम सुद्धा नेमकं काय आहे हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? सामकाम्य. एका गावामध्ये एका पाटलाला काम करण्याची गरज पडली. कामावर कोणी येत नव्हता, कामावर कोणी आला नाही, म्हणून सहज ते फिरत होते. फिरता फिरता त्याला राम महाराज तो सांगकाम्या माणूस दिसला. सांगकाम्या माणूस दिसल्याबरोबर त्याने त्याच्याकडे याचना केली, अरे आज माझ्या कामावर गडी आलेला नाही, गड्या एक काम करतो का? सांगा म्हणे पाटील, काय काम? काय नाही म्हणे, माझा काठीवाडी घोडा आहे, तो फक्त चारून आणायचा. काय हरकत नाही म्हणे. कुठे म्हणे तुमचा गोठा? आता गावातला तो होता, गावात असून सुद्धा प्रश्न काय विचारतो की तुमचा गोठा कुठे? एका छोट्याशा मुलाला सोबत दिलं, त्याला गोठ्यापर्यंत पाठवलं. गोठ्यामध्ये त्याने काठीवाडा घोडा सोडला. पण काही नियम आहेत महाराज, घोडा चारायचे सुद्धा आणि गाढवं चारायचं सुद्धा काही नियम आहेत. हो, गाढवाचे काही गुणधर्म विशेष आहेत महाराज. तुम्हाला कदाचित माहित असतील नसतील मला माहित नाही, पण कदाचित चंद्र जर उगवला तर गाढव पड सावलीला जाऊन उभं राहत असते. त्या चंद्राच्या शीतलतेमध्ये सावलीमध्ये उभं राहत नसतं. कधी जर निरीक्षण केलं तर बघा, गाढव चंद्र जर पडला, चंद्राचा प्रकाश जर पडला ना, तर ते पड सावलीला जाऊन उभं राहतं. का? ते म्हणतं एवढं शीतलता देणारं जे काही त्या चंद्राचं ऊन असतं ना, ते मला बोचतं म्हणे, मला त्या ठिकाणी चटके बसतात, म्हणून ते काय करतं? पड सावलीला जाऊन बसतं. त्याला काही सांभाळायचे नियम आहेत महाराज. गाढवाला जर नुसता मालक गेला आणि त्यांच्या खुंट्यावर जर नुसता असा हात जरी केला, काही चराट वायर काही न लावता, तर ते 24 तास तिथंच त्या ठिकाणी उभं राहतं. त्याच्यावर काही परिणाम होत नाही, ते जागा सोडत नाही. फक्त दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला जाऊन त्याला संध्याकाळी असं केलेलं असतं आणि रात्री गेल्यानंतर त्याला फक्त असं करायचं, म्हणून ती जागा सोडत असतं. आता बरेच गाढवं अशी परवानगी न भेटता सुद्धा जागा सोडतात, त्यातला भाग माझ्याकडे नाही. विठ्ठला घोड्याचे सुद्धा काही नियम आहेत. घोडा जर चरायचं चढवायचं असेल ना, तर त्याला लांब कासरा, लांब चराट या ठिकाणी लागतं, तेव्हा सोडावा. किंवा त्याच्या तोंडातला जो काही खोगीर वगैरे आहे, लगाम वगैरे आहे, तो अर्ध्याचा काढून घेऊ नये. पण या
घोड्याला सुद्धा हे घोडं कसं चरावं हे काही माहित नव्हतं. ज्याला सांगितलेलं होतं त्याला, बरं का. त्याने त्या घोड्याला महाराज सोडायचे, सगळं लगाम काढून घेतला, चराट काढून घेतलं, सगळं काढून घेतलं आणि घोडा चरायला सोडला. मग घोडा कसा झाला? हा, आता मला तो शब्द कदाचित तुमच्या या शहरामध्ये वापरता येणार नाही, पण घोडा कसा झाला? मोकार झाला. कसा झाला? हा, टाप 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 टाप, हा, खोपेली मार्गे लगे पुण्यातून आळंदीत महाराज घोडा. आणि ते आरबळ मग घोडा घोडल्यानंतर कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला. तेवढ्यात त्या रस्त्यानं मी त्याला भेटलो आणि मला काय म्हणतो ते माहितीये का? आव आव तुम्ही, मला म्हणायला लागले ते, बरं का. हो, आव आव तुम्ही, ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा. आता लक्षात घ्या बरं का. त्याच्या हातात घोड्याचं चराट होतं, त्याच्या हातात घोड्याचा लगाम होता, त्याच्या हातात होता, घोड्याचा पत्ता नव्हता, घोडा निघून गेलेला होता. तेवढ्यात मी भेटलो, मला ते बोलायला लागले, मला सांगायला लागले, आव तुम्ही, ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा. माझ्याकडे असा तो लगाम केला आणि याच्यातलं हे गेलं. काय म्हणला तो? माझ्याकडे तो लगाम केला आणि मला काय म्हटला? याच्यातलं हे गेलं. तसं तुमची परिस्थिती होऊ नये, या मंडपातलं नेमकं तुम्ही म्हणायची पाळी तुमच्यावर येऊ नये की याच्यातलं काय गेलं. विठाला म्हणून सर्वांना विनंती की गोडी इकडे लक्ष द्या, इकडे तिकडे कोणी पाहू नका, वेळ वाया घालवू नका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अभंगाला या ठिकाणी चिंतनाला प्रारंभ करण्याचा प्रयत्न करतो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गोड असा उत्कृष्ट असा मागणीपर प्रकरणातील प्रार्थना करणारा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आज निवडलेला आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अलिखित असे काही नियम आहेत. बरेच वक्ते बोलतात, ते सांगतात, ते काही सांगायची आता गरज नाही, पण आजचा दिवस मात्र थोडासा बंधनकारक माझ्याकडे या ठिकाणी आहे. का हो महाराज? सतत 7 दिवस झाले, 6 दिवस झाले तुम्ही सेवा केली, सेवा करण्याचा अधिकार एक तयार झाला आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं ही अंतकरणामध्ये या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे. नेमकं काय मागावं, कसं मागावं, कोणाकडे मागावं याही प्रश्नांमध्ये मी वेळ घालणार नाही. पण मला एक खरं सांगा, जगातला प्रत्येक माणूस, मग तो कोणीही असू द्या महाराज, हो, इंद्र असू द्या, चंद्र असू द्या, सूर्य असू द्या, देव असू द्या, मानव असू द्या, दानव असू द्या, जीव असू द्या, किंवा तुम्ही आम्ही असू द्या, किंवा या मंडपातला प्रत्येक जण, किंवा ज्या ज्या व्यक्तीच्या कानावर हे शब्द पडतात ना, तो प्रत्येक व्यक्ती महाराज कोणीही असू द्या, भगवान परमात्म्याकडे तो नेमकं जातो का? स्वतःहून या ठिकाणी तो भगवान परमात्म्याकडे जातो का? किंवा काहीतरी कशा करता तरी तो जातो का? या 2 प्रश्नाचं जर उत्तर आपण जर पाहिलं तर स्वतःहून आपण भगवान परमात्म्याकडे कधीही जायला रिकामे नाहीत आणि आपण जात सुद्धा नाही. लक्षात घ्या बरं भाव, थोडस चिंतनाकडे लक्ष द्या, थोडस विषयाकडे लक्ष द्या. भगवान परमात्म्याकडे तुम्ही आम्ही फक्त त्याच वेळेस जातो महाराज की आपल्या अंतकरणामध्ये कुठंतरी एक काळजी असते, कुठंतरी एक भीती असते. याच दोन्ही नावाला एक पुढचा शब्द वापरतो, कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये चिंता असते आणि चिंता निर्माण झाल्यामुळं आपण भगवान परमात्म्याकडे या ठिकाणी जायला लागतो. चिंतेशिवाय कोणताही माणूस भगवान परमात्म्याकडे जात नाही. मग त्या चिंतेचं स्वरूप अन्यान्य वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आहे. तुम्ही आम्ही एखादी सेवा जर करायला लागलो ना माय बापा, एखादी माय माऊली आमच्या सोबत वारीला येते, आळंदी ती पंढरी वारी करते आणि वारी झाल्यानंतर आमच्यापर्यंत येते, आमचं दर्शनही करते, भगवान परमात्म्याचंही दर्शन करते, माऊलीचंही दर्शन करते आणि मग आम्हाला सांगते, बाबा मी तुमच्या वारीत आले बरं का, तुमच्या आश्रमावर आले, लय गोड कार्यक्रम, लय गोड चिंतन, लय गोड सगळे वारकरी सगळे झालं बरं का, पण माऊली माझी एकच इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे, मी वारीला कशा करता आले म्हणे माहितीये का तुम्हाला? मी वारीला याच्या करता आले की 4-5 वर्ष झाले माझ्या मुलाचं या ठिकाणी लग्न झालंय, पण लग्न झाल्यानंतर घरात काही पाळणा हलत नाही, कदाचित पाळणा हलावा याकरता, हे साकडं घालण्याकरता मी वारीला आले. म्हणजे अंतकरणामध्ये कुठली चिंता आहे, कुठला भाव आहे अंतकरणामध्ये? की आम्हाला या ठिकाणी काय व्हावा, नातू व्हावा, मला या ठिकाणी माझ्या घरामध्ये पाळणा हलावा, ही अंतकरणातली इच्छा आहे. ही चिंता कुठेतरी बोचते मनाला, कुठेतरी आपल्याला ती सांगते आणि मग त्या चिंतेपोटी आपण भगवान परमात्म्याकडे या ठिकाणी जातो. ग्रामीण भागातला एखादा शेतकरी जर असला ना महाराज, तो कधी मारुतीला पाणी घालणार नाही, कधीच मारुतीकडे जाणार नाही. पण
शेतामध्ये का विहिरीचा सौदा जर दिला तर विहिरीचा सौदा दिल्या दिल्या दुसऱ्याच दिवशी लोटा भरून पाणी घेणार, लगेच मारुतीला घालणार, लई मारुतीला 2 अगरबत्त्या लावणार, मग मारुतीला म्हणणार मारुती 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 राया बघा 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 बरं, काल 1.5 लाखाचा सौदा दिलाय म्हणे विहिरीचा, 50-60 फूट खोल करणार आहे म्हणे. आणि मारुती राया एक इच्छा व्यक्त करतो, काहीतरी थोडस उखल बाजर या ठिकाणी काय लागू दे, पाणी लागू दे. बरोबर आहे की नाही? कुठेतरी चिंता असते महाराज चेहऱ्यावर. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर अशा चिंता आहेत महाराज, वेगवेगळ्या चिंता आहेत महाराज. त्या चिंतेचा प्रादुर्भाव या 3 चिंतांमध्ये केला जातो. पहिली चिंता असमाधानातून निर्माण होते, दुसरी चिंता समाधानातून निर्माण होते, आणि तिसरी चिंता असमाधान आणि असमाधान याच्या परिणामातून. विठ्ठला आता चिंता अन्य पद्धतीच्या आहेत माय बापू, त्यातही पारमार्थिक चिंता आणि व्यवहारिक चिंता अशाही 2 चिंता कदाचित आपल्याला सांगता येईल. व्यवहारिक चिंता जर म्हटलं तर चिंता चिंता नाही, चिंता चिंताच आहे महाराज. व्यवहार हा चिंतेशिवाय अजिबात नाही, पण परमार्थ मात्र चिंतेचे वेगळा आहे. पण तरी सुद्धा या परमार्थामध्ये जर उच्च कोटीचं स्थान जर साधकाला पोहोचायचं असेल त्या स्थानावर, तर त्याला या छोट्या छोट्या चिंता दूर कराव्या लागतील महाराज. कोणकोणत्या चिंता जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शास्त्रानं सांगतं 3 चिंतेमध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो. पहिली चिंता असमाधानातून म्हणजे ऊर्ध्वगामीची चिंता असते, दुसरी चिंता स्थिरतेची असते, आणि तिसरी चिंता अधःपतनाची असते. माय बापू लक्षात घ्या बरं. पहिली चिंता प्रत्येकाला भेडसावते. जे प्राप्त झालेलं आहे ना त्याच्यात असमाधान निर्माण जर झालं तर पहिली चिंता निर्माण होते. वाक्य नीट लक्षात घ्या, थोडासा भाव लक्षात घ्या. जे काही प्राप्त आहे आपल्याकडं, प्राप्त झालेल्या वस्तूमध्ये जर असमाधान निर्माण जर झालं ना तर पहिली चिंता माणसाला भेडता होते. उदाहरण जर कदाचित सांगायचं जर झाले, एखादा शेतकरी जर असला आणि त्याच्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर त्या 10 एकरात सुद्धा त्याला असमाधान निर्माण होतं. आता तुमच्या मुंबईकर भाषेत जर म्हणायचं म्हटलं, एक फ्लॅट जर असला तर आमचं समाधान होत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्हाला दुसरा फ्लॅट भेटावा, दुसरा नाही तिसरा भेटावा, तिसरा नाही चौथा भेटावा, एक गाडी नाही तर दुसरी भेटावी, तिसरी भेटावी. ही या कंपनीची असेल तर ती एखादी उच्च कोटीच्या कंपनीची की या कंपनीची कदाचित आमच्याकडे असावी. असं काय होतं आपल्याला, प्राप्त वस्तू आहे पण असमाधानी आहेत महाराज लोक बरं का. एखादं पद आपल्याला भेटलेलं आहे, त्या पदावर आपण व्यवस्थित रूढ आहोत, पण त्या पदावर रूढ असताना तरी सुद्धा माणसं समाधानी अजिबात नाही बरं का. लक्षात घ्या, गावातील जर सरपंच असेल ना तर त्याला असं वाटतं की आपण नगराध्यक्ष कधी व्हावं. नगराध्यक्ष कदाचित जर असेल ना तर त्याला वाटतं तालुका लेवलवर आपण आमदार कधी व्हावं. जर कदाचित तो आमदारही झाला तर त्याला वाटतं आपण जिल्ह्याच्या लेवलवर खासदार, पालकमंत्री कधी, खासदार कधी व्हावं, नंतर मंत्री कधी व्हावं. एखाद्या वेळेस तो मुख्यमंत्री होऊ शकतो, पण तरी समाधान त्याचं नाही. मुख्यमंत्री तर सोडा, राज्यमंत्री सोडा, आणि जर तो प्रधानमंत्री जर झाला तर काय सांगावं महाराज. कुठल्याही पदावर गेला तर त्याचं समाधान होत नाही. अशाच माझ्या परिचयातील एक व्यक्ती महाराज मंत्री झाले माझ्या जिल्ह्यातले. मंत्री झाल्यानंतर आम्हालाही थोडस बरं वाटलं, वा आपल्या भागातील माणूस आहे, काय हरकत आहे म्हणे आपण त्यांना. म्हणून आम्ही एक फार मोठा हार वगैरे घेतले, तुरे घेतले, पेढे बॉक्स वगैरे घेतले, 2-4 जणांना सोबत घेतलं, आणि त्यांच्या स्वागतासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या राजबंगल्यावर या ठिकाणी पदार्पण झालो महाराज. राजबंगल्यावर गेलो, आम्हाला पाहून त्यांनी नमस्कार जयहरी वगैरे केला, आमच्यापर्यंत आले, आमचं स्वागतही केलं, थोडस स्मित हास्य केलं, पण पाहिजे तेवढा चेहरा काही आनंदित नव्हता. मी त्यांना हार घातला हो, त्यांचं अभिनंदन केलं, त्यांच्या हातात हात दिला, इकडचे तिकडचे थोडेसे गप्पा केला, आणि पुन्हा एकदा प्रश्न विचारला, का हो साहेब, अहो मंत्री झाला तुम्ही तरी सुद्धा तुमचा चेहरा असा पडका, नाराज, असं का हो, का वाटतं असं. मग त्यांनी गोड बोलायला सुरुवात केली महाराजांनी. मग त्यांनी उत्तर दिलं, आणि काय म्हणे महाराज, काय एवढं जरी पद भेटलं ना म्हणे, काही पडलं नाही म्हणे याच्यात. आता मी म्हटलं हे रोज आम्ही कीर्तनातून सांगतो, पण लोक काही आमचं ऐकतच नाहीत. अहो रोज सांगतो आम्ही की याच्यात काही पडलेलं नाही. अहो म्हटलं काय तुम्ही मंत्री झालात, मागच्या वेळेस तर तुम्ही आमदारच होतात, आता खासदार होऊन मंत्री झालात तुम्ही, का समाधान नाही तुम्हाला. तर मग ते बोलायला लागले, म्हणले महाराज खरं सांगू का, मी मंत्री झालो हे खरं आहे, पण माझ्याकडे असं काही खातं आलेलं आहे म्हणे की त्याच्यातून काही खाताच येत नाही. मला सांगायचं काय, जे प्राप्त झालेलं आहे ना त्याच्यातून मात्र आपल्याला काय मिळालेलं आहे, असमाधान मिळालेलं आहे.
तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा एका साधनेच्या उच्च कोटीवर उच्च स्तरावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि भगवान परमात्म्याला म्हणतात की देवा भगवान परमात्मा तुला मिळवण्याकरता जे काही तू या ठिकाणी मला आयुष्य दिलं, जे काही ध्येय दिला ना, जे काही मला तू नरदेह प्राप्त करून दिला ना देवा, तुला भेटवण्यासाठी तुला मिळवण्यासाठी, बस याच्यातही मला समाधान आता वाटत नाही. कधी कधी तुकाराम महाराजाच्या उच्च कोटीतील म्हणजे अशा ऊर्ध्वगामीच्या करणाऱ्या इच्छा सुद्धा त्याची प्रमाण सुद्धा या ठिकाणी येतात महाराज. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का एका ठिकाणी भगवान परमात्माला, देवा अरे तुला मिळवण्याकरता हा तू देह दिलाय, मला तर असं वाटतं की कदाचित आता या देहाचा सुद्धा मला विसर पाड गड्या. जगद्गुरु तू महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी करतात की देवा देवाने हा देह आपल्याला भगवान परमात्मा मिळवण्याकरता दिलेला आहे महाराज. बरेच प्रमाण आहे. देवी दिला देह, भजन गोमटा, होया झाला फाटा, बादिकेचा आयुष्याच्या साधने, सचेतानंद पदवी घेणे. भगवान परमात्म्याने हा देह कशा करता दिलाय माऊल्या हो? बोला बोला बरं, बोललं पाहिजे. कीर्तन एकल्याचा नोई खेळ मनवून मेळ जमविला. कीर्तन एकट्याचं नसतं बरं, आपल्या सर्वांचं या ठिकाणी असतं. मी लगेच प्रमाण म्हटलं की आमच्या राम महाराजांनी प्रमाण दिले की नाही. हो, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विचार विसर पाडी मद, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले. हा केशी राजा बरं मला कळून आलेलं आहे की देहाचा विसर जोपर्यंत माझा पडत होत नाही ना तोपर्यंत मला खऱ्या सुखाची चाहूल लागत नाही. असं कोण म्हणतं? जगद्गुरु तुकाराम महाराज. देवाने डोक्याला हात लावला आणि म्हणलं जगद्गुरु तुकाराम महाराज मला मिळवण्याकरता तर तुम्हाला देह दिलाय ना भजना करता. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले देवा अरे मी भजन करतो पण या भजन करण्यापेक्षा या देहालाच मी म्हणे जास्त जीव लावायला लागलो. अहो साहेब आपण जर सकाळी झोपेतून उठलो तर रात्री झोपेत जाईपर्यंत मला इमानदारीने सांगा बरं किती वेळेस तोंड धुतो आणि किती वेळेस आरशा पुढे जातो? मावल्या हो, देह नटवण्यासाठी नाही, देह महाराज बरं देहाची कधी परिकल्पना आपल्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर हा नरदेह प्राप्त करून दिला पण आपल्याला कळालंच नाही महाराज कशासाठी दिला. तर बरं 4 वर्ग आहेत महाराज. एकाला देह मिळाला पण कळाला नाही, एकाला देह मिळाला नाही पण कळाला, एकाला देह मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही, आणि एक वर्ग असा आहे त्याला देह सुद्धा मिळाला आणि देह कळाला सुद्धा. म्हणून तर त्यांनी म्हटलेलं आहे महाराज देह देवाचे कारणे. हो, एक वर्ग असा आहे देह मिळाला पण देहाची किंमत नाही कळाली महाराज. तुम्हाला आम्हाला देह मिळाले की नाही? कोण या वर्गात? आपण देह मिळाला पण किंमत कळाली का? नाही कळाली महाराज. काय आलं त्या देहात भरतो महाराज आपण, काय नको त्या गोष्टी देहात भरतो. बरं त्या भरण्याकरता आहेत का? मी मगाशी गाढवाचं उदाहरण सांगून गेलो महाराज. गाढवाचं उदाहरण तुम्हाला सांगून गेलो. त्या गाढवा पुढे जर तुम्ही बुंदीचे लाडू ठेवले आणि गाढवा पुढे जर तंबाखू ठेवली तर काय खाईल हो गाढव? द्या उत्तर. हा कोण म्हणलं इकडं तंबाखू नाही खात? अहो खरे गाढवा पुढे जर तुम्ही तंबाखू खाली तर गाढव अजिबात तंबाखू खात नाही, ते बुंदीचे लाडूच खाईल. पण 2 पायाचं गाढव असं आहे मोतीचूर्ण जरी दिले
तरी ते तंबाखू खाल्ल्याशिवाय बरं पद्धतशीर खाते. राम महाराज कुठं काही शिकवलंय का? तुमच्या संस्थांवर प्रतिष्ठानवर तिथं का असं काही बोर्ड आहे का? येथे तंबाखू खाण्याचं शिकवतात. डाव्या हाताच्या तळभागावर 1 मिलीग्राम तंबाखू घ्या, उजव्या हाताच्या नखाना चोना घ्या, तो 1 अष्टमांचा असावा. त्यानंतर तापरून घ्या, त्यानंतर ताडी अत्रा वगैरे बाजूला काढून टाका. 3 बोटाची चिमूट धरा, ती ओठामध्ये किंवा दाढीमध्ये ठेवा. त्यानंतर 33 वेळे पिपी 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 तो आडवं बोट करून तो चोथा बाजूला काढून टाका. येणेप्रमाणे तंबाखू खाण्याची क्रिया होते. इति सिद्धम. असं कुठे शिकवलंय? पण तरी सुद्धा या देहामध्ये आपण काय करतो? माय बापो, तुम्हाला एक सांगू का? नाही कीर्तन कळालं तरी चालेल, पण 2-4 मुद्दे हे कळू द्या. हा देह भगवान परमात्म्याच्या भजनाकरता मिळालाय, व्यसनाकरता अजिबात मिळालेला नाही. या देहाला भगवान परमात्म्यांनी विशिष्ट पद्धतीचं अन्न तयार केलेलं आहे. तेच अन्न आपण या ठिकाणी खात चला, नाही तर प्राण्यांकडे कीटकांकडे पाहत चला. मगाशी राम महाराज गाडीतून येत असताना येता सहज आमच्या दोघांची चर्चा झाली. माझ्यासोबत बळीराम भाऊ फार मोठे अधिकारी आहेत महाराज परमार्थातले. एक सहज परमार्थावर चर्चा झाली. चर्चा करत असताना त्यांनी बोलले, म्हणजे काय हो बाबा म्हणले, या जगातले ते 95% म्हटले, मी तर 98% म्हणेल. आता 98% लोक फक्त म्हणे पैसा करता जगायला लागले, तर पैसा कमवण्याकरता जगायला लागले. बाई हे खरं की नाही? कशा करता जगतात लोक? पैसा करता. पैसा काय सोबत नेणार आहे? कुठं आपल्या बरोबर येणार आहे? महाराज 98, मी तर त्यांनी 95% सांगितले, मी 98. महाराज मला एकच म्हणायचे, पैसा हे मिळवणं, पद मिळवणं, अन्न मान धन येतो प्रारब्धा आधीन, तो मिळणारच आहे महाराज तुम्हाला, बरं का? त्यासाठी प्रयत्न थोडासा करावा. मी त्या मताचा अजिबात नाही, पण पैशासाठी जीवन खर्च करावं. बरं, पैसा आपल्या करता आहे का आपण पैसा करताय? बोला 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 बोला. पैसा आपल्या. तुम्ही कीर्तनात आल्यावर लय खरं बोलता हो. विठाला माझा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असा या ठिकाणी आहे की मला सांगायचं होतं की देवाने आपल्याला देह दिला, पण आपल्याला किंमत कळत नाही. दुसरा वर्ग असा आहे, देह नाही मिळाला पण किंमत कळाली. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा, हो त्यांना कळालं महाराज, पण देह नाही मिळाला. तिसरा वर्ग, देहही नाही आणि किंमतही नाही. पशुकाय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम, हो त्यांनी मग अशी एक मला सुंदर असं वाक्य सांगितलं. ते म्हणे, आपल्यापेक्षा जी प्राण्यांची योनी आहे ना ती लय चांगली हो म्हणे बाबा. काही करायचं काम नाही, कुठं जायचं काम नाही, काही जेवायला काही हे मागान ते मागान, हा मेनू पाहिजे तो मेनू पाहिजे, काही गरज नाही. मला सुद्धा इथं हेच सांगायचं होतं, आपल्या या योनी करता किंवा या देहाकरता भगवान परमात्म्याने विशिष्ट आहार ठेवला, आणि तो म्हणजे शुद्ध शाकाहारी आहार ठेवला. महाराज विशिष्ट आहार येतो, मांसाहार विशिष्ट आहे. हत्तीला तुम्ही किती दिवस उपाशी ठेवा, हत्ती शाकाहाराशिवाय आहार खाणार नाही. मेला तरी चालेल, तो असं म्हणतो मी मेलो तरी चालेल, पण मी मांसाहार करणार नाही असं कोण म्हणतो? हत्ती. आणि वाघाला तुम्ही किती जरी दिवस उपाशी ठेवलं आणि त्याला जर शाकाहार दिला तर तो सुद्धा असंच म्हणतो, मी मरेल पण शाकाहार करणार नाही, त्याला लागल मांस. पण या प्राण्याला आता काय कुणास ठाऊक याची कशी काय बुद्धी सुचली आणि कुठं याची बुद्धी गेली, पुढे मी बुद्धीवर बोलणारच आहे. पण हा काय करतोय मला माहित नाही महाराज. मला सांगायचा मुद्दा एकच की आपल्याला जो काही भगवान परमात्म्याने देह दिला ना, तो देह कशा करता दिला? भगवान परमात्म्याला मिळवण्याकरता दिला. भगवान परमात्मा तुकोबरायांनी काही काही ठिकाणी या देहाच्या माध्यमातून मिळवला सुद्धा. हो, पिकली असेंद कडूपण गेली तैसे आम्हा केली. पांडुरंगाला सांगितलं की देवा हे काही तू देह आम्हाला दिलाय ना, आम्ही तुला मिळवण्याचा प्रयत्न केलाय, मिळवलं सुद्धा. पण देवा एक सांगू का, आता मात्र या देहाचा काय करतो? विसर पाड. देवाने विचारलं, का हो देवा, का पाडायचा आहे? हा देह माझा नाही असं मला काय करून द्या, त्याची जाणीव करून द्या, म्हणजेच मला तुम्ही प्राप्त व्हाल. महाराज, हो देह नो ही मीही सरे, आणि मग उरला उरे विठ्ठल. मग एकदा का देह माझा संपुष्टात जर गेला, ही जाणीव माझी जर संपुष्टात गेली तर फक्त तुमचं तत्व या ठिकाणी राहील. म्हणून तुकाराम महाराज काय करतात, मला देह भेटलाय पण त्याच्यात मी असमाधानी आहे. महाराज या देहाबद्दल बारीक चिंतन तुम्ही आम्ही कधीच केलं नाही. महाराज देवाने किती सुंदर नरदेह दिला हो, बघा बरं, नखापासून तो डोक्यापर्यंत बघा.
बघा काय हाताचं निरीक्षण करा, पोटाचं करा, डोळ्याचं करा, चेहऱ्याचं करा, कशाचंही करा मावल्या. एक थोडक्यात सांगू का बरं, देवाने याचं संरक्षण सुद्धा किती केलं बारीक पद्धतीनं, याची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून बोलतो बरं का मी, नाही तर माझा विषय पुढे चाललेला आहे. आता किती संरक्षण मिटे बा लक्ष्मण बाबा का बरं, किती डोळ्या उदाहरणार्थ आता डोळ्याचं संरक्षण केलं देवानी, बरोबर आहे, या देहातच केलं. याला काही वेगळं राखायची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही, वेगळं राखायची गरज नाही. या डोळ्याला काही डोळं राखण्याकरता काय अशी झापडी लावता काही, एखादं काही असं दुसरं काही? आता चष्मा लावता तो भाग दोन आहे, तो वेगळा भाग आहे हा. पण तो डोळ्याचं संरक्षण करता चष्मा कधीच नाही, आपल्याला नीट दिसावं या करता तो चष्मा आहे. पण देवाने किती संरक्षण केलं, बरोबर पुढे त्या डोळ्याला बारीक अशी केस दिली महाराज इथं, त्याला काय म्हणतो आपण? पापण्या. पापण्या, बरोबर आहे. बरं, त्या पापण्याच्या वाटे या डोळ्यामध्ये चिलट मिलट जाऊ नये म्हणून दर 6 सेकंदाला त्या पापण्याचं बटन देवाजवळच आहे. देवच ऑटोमॅटिक बटन दाबतो आणि त्या पापण्या काय करतात, त्याची जाणीव कधी कधी आपल्याला सुद्धा होत नाही. महाराज ते बटन जर बंद पडलं तर लय मोठे दवाखाने करावे लागतात. हा, पापण्याच होत नाही म्हणे आमच्या, असं कदाचित होतं की नाही कधी कधी. महाराज बरं जाऊ द्या, बरं डोळ्याचं संरक्षण करता पापण्या तर दिल्यात, पण वरच्या हे जे काही केस दिलेत ना डोळ्यावर, याला काय म्हणतात? हे डोळ्याचं संरक्षण करण्याकरताय, या भोया काढाय करता नाही मावल्या. विठाला ठीक आहे, यावर आपण आता इथं थांबू. फक्त पहिला माझा मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीत असमाधान निर्माण झालं की मला ऊर्ध्वगामीची चिंता या ठिकाणी लागते. असमाधान निर्माण झालं की मी तुम्हाला व्यवहारातले सुद्धा उदाहरण दिले, परमार्थातलं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सुद्धा उदाहरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. दुसरी चिंता या ठिकाणी महाराज स्थिरतेची. स्थिरता म्हणजे समाधानाची. स्थिरता म्हणजे काय? समाधान आहे. जे काय आता आम्हाला प्राप्त आहे ना देवा, बस आम्ही आता समाधानी आहोत, बस याच्यात जास्तही करू नको आणि जे मिळालंय ना आता याच्यात कमी सुद्धा आता करू नको. उदाहरण मी पहिल्यांदा सांगितलं, एका शेतकऱ्याची 10 एकर जमीन आहे, 10ची 15 सुद्धा होऊ देऊ नको आता, आणि त्या 10ची 5 सुद्धा होऊ देऊ नको. म्हणजे हे स्थिरता आहे, कुठेतरी समाधान आहे. पण हे समाधान जगत असताना क्वचित लोक जगतात हो महाराज, क्वचित लोक. आमचे फक्त साधू संत जगतात बरं का या समाधानामध्ये. म्हणले कसं काय? तो का म्हणे सुख बाराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. हे समीकरण फक्त राम महाराज आपल्या संतांनाच लागतं बरं का. का? कारण दुसऱ्याचं सुख पाहून ते सुखी होतात आणि दुसऱ्याचं दुःख पाहून ते दुःखी होतात. पण तुम्ही आम्ही तसं नाही महाराज. दुसऱ्याचं जर सुख पाहिलं तर आपल्या कपाळावर आणि पोटात कधी गोळा उडतो हे सांगता येत नाही. सांगायचा मुद्दा काय? आणि दुसऱ्याचं दुःख जर पाहिलं तर आपल्यासारखा आनंद कोणालाच होत नाही. म्हणून परमार्थाचा अधिकारी बनत असताना विचारसागर जर अभ्यासला तर पहिल्याच तरंगात सांगितले, अंतःकरणामध्ये 3 दोष असतात, ते जर निवृत्त केले तर माणूस अधिकारी तयार या ठिकाणी होतो. मल विक्षेप आवरण जर घातला तर माणूस तयार होतो. प्रत्येकाच्या अंतःकरणात मल आहे, मल साहेब. मल म्हणजे काय? आता दुसऱ्याबद्दल वाईट भावना असणे, दुसऱ्याचं चांगलं होऊच नाही ही भावना आपल्या अंतःकरणात येते, त्याला मन म्हणतात. बरं, असं काही ते बळजबरी काही आणावं लागत नाही. दुसऱ्यानं जर गाडी आणली ना महाराज, त्यांनी जर पूजेला आवाज दिला ना तर आपण टाइम लावतो महाराज, टाइम. तो आवाज देतो 3दा, ओ साहेब चला चला पेढा घ्या, पूजा करा. हो आलो, हो आलो आलो आलो, हो आलो. आणि हळूक सुन घरच्या मंडळीला म्हणणार, काय यांनी चोरी बिरी केली की काय? केवढी गाडी आणली बघ ना म्हणे. आता काय करायचं बरं? ते चोरी करो का मारी करो का काही करो, पण गाडी आणली ना. समाधानी व्हायला पाहिजे की नाही? समाधानी नाही. स्थिरता असावी महाराज अंतःकरणामध्ये. संतांसारखी स्थिरता अंतःकरणात या जगात कुणाकडच या ठिकाणी नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले की आम्ही सुखाच्या शेजारी पोहडतो नेहमी. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी
महाराज हे सूत्र काय म्हणतात तुकाराम, सुखाच्या शेजारी तुकाराम महाराज नेहमी सुखात आणि आनंदात असायचे महाराज, लक्षात घ्या बरं का. त्यांच्यावर प्रतिकूल आणि अनुकूल याचा भाव अजिबात दिसत नव्हता. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. महाराज तुम्ही आम्ही आनंदाचे लाडूच पाहिले नाही, तुम्हाला आम्हाला फक्त रव्याचे लाडू माहिती बा. विठाला आनंद नाही आमच्या जीवनात आणि आमच्या अंतःकरणात का स्थिरता नाही, याचं कारण एकच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज जादू संतांचं सूत्र वेगळं आहे आणि तुमचं आमचं सूत्र वेगळं आहे. त्यांच्या बघा एखादी वस्तू जर प्राप्त झाली तर त्यांना सुख भेटतं असं मुळीच नाही, ते तुमचं आमचं सूत्र आहे. त्यांच्या अंतःकरण वृत्तीतच मुळात सुख या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. साधू संतांच्या अंतःकरण वृत्ती समाधानी आहे. तुम्हाला आम्हाला तसं सांगितलंय त्यांनी करायला, पण कुठं होतंय महाराज. काही जबय सोनी कराय चित्त आवडी अनंत. आला बाबा होतंय असं, होतंय का असं बोला ना. कोणीतरी इकडचे लोक मुखी आहेत का? नाही ना, माना तरी हलवाराचे आहे. नाही तर मला भीती वाटते धसकन माझ्या कीर्तनात एखादं हो नको असं व्हायला. बोलत चला, मला काय सांगायचंय. सुखाच्या शेजारी अंतःकरणामध्ये महाराज स्थिरता असावी, सुख असावं. संतांजवळ एवढं सुख आहे महाराज, एवढं सुख आहे की संतांसारखं सुख या जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये तर एवढं सुख सांगितलंय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, बरं का, लक्षात घ्या. तुका म्हणे दे दे सुखा काय, तुकाराम महाराजांनी सांगितले सुख ज्ञानोबरायांच्या दरबारातलं. तुका म्हणे ते सुखा काय उने राहे समाधाने चित्ताची या. महाराज लक्षात घ्या, संतांच्या दरबारात सुख आहे. दुसरा मला मुद्दा सांगायचा की तो स्थिरतेचा असावा, म्हणजे सुखाचा समाधानाचा या ठिकाणी असावा. देवा जास्तही नको आणि देवा कमीही नको. याला एखादा प्रमाण तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो महाराज. आता तरी पुढे आयसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता पांडुरंग परमात्मा माझ्या पुढे सुद्धा आहे आणि पांडुरंग परमात्मा आता मला दिसण्यासाठी इकडे आणि तू मला दिसण्यासाठी इकडे. कसं आहे बरं उभा देव आता. हो, किंवा दुसरं एक प्रमाण सांगतो. दररोज म्हणतो आपण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेच ध्यान. करकटावरी तुळशीच्या माळा रूप डोळा गावी हरी. करकटावरी तुळशीच्या माळा रूप डोळा गावी हरी. रूप डोळा गावी दृष्टी विटे बरी हरी तुकाराम महाराजांनी या सगळ्या प्रमाणातून फक्त स्थिरता सांगितली. बस याच्यापेक्षा आता नको. जे काय तुझे कमरेवरचे हात आहेत ना ते खाली पण घेऊ नको आणि वर पण घेऊ नको. पायामध्ये जे अंतर आहे ना समांतर, बस ते मागे पुढे काही करू नको. तेव्हा हेच रूप मला बघायचंय बरं का आता. हो, आणि याला म्हणतात महाराज स्थिरता. जगद्गुरु तुकाराम महाराज. पहिला मुद्दा मी सांगितला, हे वस्तू प्राप्त झाली तर काही ठिकाणी तिथे समाधान राहत नाही, असमाधान निर्माण होतं, म्हणून ऊर्ध्वगामीची चिंता अंतःकरणात निर्माण होते. दुसरी चिंता सांगितली स्थिरतेची,
याच्यात जास्तही होऊ नको आणि कमीही होऊ देऊ नको. आणि मग बोलता बोलता पुढे तुकाराम महाराजांना बोलायला लागले देवाला आणि सांगायला लागले, देवा देवा मी जीवन जगत असताना आता कुठंतरी मला भीती वाटायला लागली रे. मी आहे त्या परिस्थितीतून माझं अधःपतन होतं की काय, मी खाली जातो की काय याची भीती मला वाटायला लागली बरं का देवा. कदाचित जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर असा प्रसंग असावा माय बापा. लक्षात घ्या बरं भाव. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर असा प्रसंग आहे. प्रसंग अवधान हे अभंग निर्माण झालेले आहेत बाबा. प्रसंग जर तुमच्या समोर असेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांसमोर असेल, तर असे बरेच अभंग प्रसंग अवधान निर्माण झालेले आहेत महाराज. एखादा प्रसंग सांगू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातला, ही 2 मिनिटात सांगतो. भजन करा विठाला. अभंग प्रसंग अवधानातून निर्माण झालेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देवा आता दुर्बुद्धी नाही पाहिजे त्यांना बरं का, म्हणजे याचा अर्थ सद्बुद्धी आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात देवा मी जीवन जगतोय गड्या, माझ्या अवतीभोवती जे वागणारे लोक आहेत ना, बस त्यांचं आचरण काही चांगलं नाही राहिलं गड्या. मला असं वाटतंय आता त्यांचा परिणाम कदाचित माझ्यावर होतो की काय. तुकाराम महाराजांना कदाचित ही भीती वाटायला लागली आणि या भीतीपोटी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला बोलायला लागले. अभंगाचं पहिलं चरण. दुर्बुद्धी ते मना, 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 कदा उपगोवा कदा उपगोवा आता मुझे ऐसे करी, आता मुझे ऐसे तुकाराम महाराजांना जीवन जगताना कुठेतरी खालचेपणा कमीपणा वाटायला लागला, अधःपतन होतो की काय याची भीती वाटायला लागली. म्हणून देवाकडे आता प्रार्थना केली महाराज. तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजू नारायणा, हे नारायणा कदा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. प्रसंग कदाचित असाच असेल. आता लक्षात घ्या भाव. तुकाराम महाराजांचा प्रसंग अवधान अभंग म्हणजे असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज कदाचित याच्या समाजासमोर, आता आपल्या समाजासमोर उभे असतील. तुकाराम महाराजांना नको नको वाटत असेल. आता ते एखादं लग्न धरा, त्या लग्नात फार मोठा डीजे वाजतोय, त्या डीजे पुढे आमची तरुण मंडळी नाचती. कदाचित हे तुकाराम महाराजांना वाटत असेल की गड्या नको नको नको. तुकाराम महाराजांना हे वाटत असेल की सप्त्याला लोक येतात, सप्त्याच्या मंडपात बसतात, हळूक तंबाखूची पुडी काढतात आणि लगेच पद्धतशीर चोळून खातात. कदाचित तुकाराम महाराजांना हे नको असेल. तुकाराम महाराजांना कदाचित हे नको असेल की या धर्ममंडपामध्ये येतात आणि नको ते ऐकतात. हो म्हणे इथे एखादी ओवी, एखादा अभंग हे ऐकण्यापेक्षा म्हणे कविता ऐकतात. कदाचित हेही त्यांना वाटत असेल. प्रसंग असा आहे. महाराज म्हणतात देवा आता नको, मी आजूबाजूच्या लोकांसमोर वागत आहे, कदाचित त्यांचा परिणाम माझ्यावर होऊ शकतो आणि मग माझं अधःपतन होईल की काय याची भीती तुकाराम महाराजांना वाटते. म्हणून नको. बरेच असे प्रसंग अवधान अभंग आहेत महाराज. तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि जवळच देऊच्या जवळ एक कोणतं पिंपरी चिंचवड गाव आहे आणि चिंचवडला कोणतं संस्थान आहे मोठं देवाचं, गणपती बाप्पाचं, मोरया गोसावी बरोबर. तिथले चिंतामणी देव, आता ऐका प्रसंग. चिंतामणी देव, चिंतामणी देवापर्यंत तुकाराम महाराजांची कीर्ती गेली. आता का गेली, कशी गेली सांगू का प्रसंग. अनगडशा फकीराचा कटोरा चिंतामणी देवाच्या दरबारात भरला नाही, तो कटोरा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दारात भरला आणि ही बातमी त्यांच्या कानावर गेली. ते म्हणायला लागले एवढा मोठा अधिकारी मी आहे, प्रत्यक्षरित्या गणपती बाप्पा मला या ठिकाणी दर्शन देतात आणि माझा अधिकार काही कमी आहे का. मग कोण तुकाराम महाराज म्हणे, बघितलंच पाहिजे म्हणे एकदा. असा मानस मनामध्ये धरला आणि तुकाराम महाराजांना बघण्याकरता एकदा देहूमध्ये प्रवेश केला. देहूमध्ये प्रवेश केल्यानंतर सायंकाळची वेळ होती. आता क्षमा मागतो बरं का, श्री गुरु डॉक्टर बाबा म्हणत असतात की हा प्रसंग कधी कधी आपण सांगितला नाही पाहिजे, असं बोलत असतात बरं आमचे गुरुवर्य.
पण आता प्रसंग अवधान कधी कधी सांगावाही लागतो, सांगितल्याशिवाय सुद्धा कळणार नाही ना. हो, संध्याकाळची वेळ आहे. त्या गावात महाराज कुठेतरी एखाद्या वेशीच्या जवळ डबडब डबडब दपड वाजतंय. सगळं गाव एकत्रित आहे. लहान मुलं उड्या मारतात, आरडतात, ओरडतात. गर्दी झालेली आहे. काहीतरी 4 पायाचा एक प्राणी आहे. त्या 4 पायाच्या याच्यावर एखादा कोणीतरी माणूस बसवलेला आहे. तो उलटा बसवलेला आहे, तोंडाला काळं पासलेलं आहे. आणि तो दुसरे तिसरे कोणी नसून कोण असतात? तुमच्या लक्षात आलं महाराज. एवढ्या नजरेतून चिंतामणी देव एवढ्या गर्दीतून पुढे येतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची आणि चिंतामणी देवांची नजरेला नजर होती. आणि लगेच तुकाराम महाराज पुढचं वाक्य बोलतात, म्हणतात, देवा 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 जय हरी, कधी आलात देवा तुम्ही? असं बोलल्याबरोबर चिंतामणी देवाच्या पायाखालची माती सरकते. आश्चर्यचकित मुद्रा होते. बोटामध्ये हात जातं, तोंडामध्ये हात जातं. आपल्या बोटामध्ये हात जातो असं म्हणलं मी. मग तरी सुद्धा तुम्ही नुसतं असंच करता. मी चुकलो नाही, तुम्ही जागेवर आहे की नाही हे मला पाहायचं होतं. विठाला तोंडामध्ये हात जातो, बोट जातो. अरे बापरे, मी तर कधी तुकाराम महाराजांना पाहिलं नव्हतं. त्यांनी मी त्यांना पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं नाही, तरी सुद्धा मला ओळखलंय. पुढचं वाक्य बोलतात, देवा थांबा 2 मिनिटं, आता आलोच म्हणे. शेवटची प्रदक्षिणा, शेवटची गल्ली राहिली. असं बोलताना विचार करू लागले, म्हणायला लागले, बाप रे, ही तो म्हणे अपमानाची परिसीमा झाली. एवढा मोठा अपमान सहन करावा हा काही कमी महात्मा असेल का? आता महात्मा जरी नसला, आता अपमान महाराज 1 मिनिट सुद्धा सहन होत नाही. नुसता पुढचा माईक जरी बाजूला केला तर सप्ताह सोडून जातो महाराज. हो, मला माईक दिला नाही, मला माईक दिला नाही. नुसती चाल म्हणायला जर सांगितलं एखाद्या माय मौली, मला चाल म्हणायला दिली नाही. मी एवढे भजन केले, मी एवढे गायन केले, मी एवढी प्रॅक्टिस केली, आणि मला तिथं कोणी विचारच नाही. अरे सांगायचा मुद्दा काय? पण तुकाराम महाराजांचं महाराज एवढा मोठा अपमान. सांगितल्याप्रमाणे 1 मिनिटात आले महाराज. आल्याबरोबर त्याच्या गाढवावरून उतरले, चिंतामणी देवाचं दर्शन घेतलं आणि 2 जण बोलत चालले. आता महाराज चिंतामणी देवांची पूर्ण हवा गेलेलीच होती. त्यांनी असे हातच जोडलेले होते आणि सांगितलं होतं, देवा देवा अहो तुम्ही कोण आहात आम्हाला सांगा ना. बोलता बोलता चाललेत महाराज. जवळ एक थोडस कपडा होता, ते चेहऱ्यावर असा थोडासा पुसला महाराज. बोलता बोलता 2 जण चालले. अहो तुम्ही कोण आहात? मी माहित नाही तुम्हाला? अहो मी तुकाराम बोलबा आंबेले. नाही म्हणे, मला सांगा ना. तेवढ्यात घरी पोहोचले, तोंडावर पाणी मारले महाराज. काय ते जिजाबाईंचा काय महाराज, काय सांगाव, काय तडाखा चालू होता महाराज. शब्दावर शब्द, वाक्यावर वाक्य. काय सांगाव तुम्हाला, असं ऐकव महाराज. काय सांगाव, ती परंपरा आजपर्यंत सुद्धा आज तागायत चालू आहे राम महाराज. हो, तुम्हाला असं वाटतंय का की एवढा मोठा ढवळ्या बघ पेट्यावाला, ढवळ्या बघ कपड्यावाला बुवा घरी काही चालत असेल म्हणून? यांनी ओळखलं बा, हे म्हणते नसेल चालत. आणि त्यांचं खरं आहे. आता जर आम्ही घरी गेलो ना तर सकाळी बरोबर 4:30-5च्या दरम्यान घरी जातो. घरी गेल्याबरोबर गाडीतून उतरावं लागतंय, असं धरावं लागतंय, फेटा बगलात धरावं लागतंय. आमचं दारात झाडत असतंय, 4-2 जणी दारात असत्या. आमच्याकडे पाहिलं की लगेच म्हणणार, आला बाई आमचा सप्ताह. हो महाराज, काय सांगा तुम्हाला. बरं आम्हाला असं वाटतंय की आपलं कसं तरी आपलं लांड लटकं आपलं घरात जावं. आमच्या घरात मागच येणार, आमच्या पदर खवलेला असतो, झाडू हातात असतो, असं वाटतंय. भाव लक्षात घ्या तुम्ही आता बरं का. हो बरं का निकम साहेब, काय वाटतंय? झाडू हो बसतो की काय असं वाटतंय. आम्हाला विचारावं, प्रवास कसा केला, कीर्तन कसं केलं, अभंग कोणता घेतला, चिंतन कसं केलं, का असंच केलं असं वाटतं विचारावं आपण. हे नाही विचारत. लगेच पुढचं वाक्य, पाणी देत नाही, विचारत नाही. हाय 2 दिवस का उधळायचंय तिसरीकडं. हो, जिजाबाई बोलत होत्या, कोणते मेले म्हणे. माझ्या नवऱ्याची, माझ्या मालकाची अशी दिंड काढली, मी दाखवतेच म्हणे आता एका एकाला. तुकाराम महाराज आवले शांत. अगं म्हणे आपल्या लग्नात वरात काढली नव्हती, काय नाही, त्यांनी त्यांचं काम केलं, आपली वरात निघाली. काय समजदारपणा असेल हो. कधीतरी या वाक्यावर, या संतांकडे कधीतरी आपण त्या नजरेनं पाहिलंय का हो? कधीतरी विचार केलाय का आपण याचा? महाराज लक्षात घ्या, मोरया गोसावी सोबत आहे देव, चिंतामणी देव. विचारताय तीनदा कोण आहात तुम्ही सांगा ना, कोण आहात तुम्ही सांगा ना. नाही महाराज सांगता. म्हणतात माझा परिचय मी नाही सांगू शकत, तुम्हाला विचारायचा असेल तर देवाला विचारा. पुसा नाही ते पुसा.
पांडुरंग नाही नाही म्हणे जायला वेळच नाही हो. मग सांगितलं महाराज मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता कशाचं तत्वन काय घेऊन बसले हो म्हणले. आम्ही एवढे महाराज अहंकाराने नागून गेलेलो आहे की आम्हाला आमचं सुधरत नाही म्हणे. हे देवस्थान आम्ही हेच सोडत नाही. कधी जाऊ पंढरपूरला कधी विचारावं काय तत्वन आम्हाला कळावं सांगा ना म्हणे नेमकं तुम्ही कोण आहात. प्रसंग सांगितला मी आता त्याचं उत्तर देतात पहा बरं का काय अधिकार असेल महाराज संतांचा. तुकाराम महाराज म्हणतात बघा ज्या गाढवावरून आमची दिंड काढली ना ज्या गाढवावरून आमची दिंड काढली ना त्या गाढवाला सुद्धा घोडं करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे प्रसंग आहे महाराज. आणि मग हा अभंग निर्माण झाला महाराज तुकाराम महाराज गाढवाची घोडी आम्ही करू दृष्टी पुढे. हा प्रसंग आहे तसा आजच्या अभंगात एक असा प्रसंग आहे अवतीभोवती वागणारी माणसं काही बरोबर नाही तुकाराम महाराजांच्या. मग तुकाराम महाराज म्हणतात देवा यांचा परिणाम माझ्यावर होतो की काय. पहा सज्जनाचा परिणाम माणसावर अगदी महाराज परिणाम होतो सज्जनाचा पण त्याला फार वेळ लागतो. पण दुर्जनाचा परिणाम एका मिनिटात झाल्याशिवाय राहत नाही महाराज लक्षात घ्या बरं. हो म्हटले महाराज कशावरून परिणाम होतो. तुम्ही आम्ही नेहमी एक रोज म्हण म्हणता महाराज. आता म्हणी कदाचित या काळात काही जास्त टिकायला तयार नाही पण कदाचित ज्या जुन्या आहेत ना त्या आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. एक म्हण मी सांगतो अर्धी तुम्ही ऑटोमॅटिक सांगणार याची जाणीव मला आहे. ढवळ्या शेजारी पावला बांधला वा क्या बात आहे. वाण नाही पण गुण लागला. ही म्हण काय सांगते परिणाम सांगते महाराज. परिणाम आपण सांगितलं की सज्जनाचा परिणाम होण्यासाठी वेळ लागतो पण दुर्जनाचा परिणाम लगेच होतो. कारण दुर्जनाची किंमत ताबडतोब आपल्याला भेटून जाते महाराज. का दुर्जनाचा सहवास जर झाला राम महाराज तर दुर्जन त्याची किंमत आपल्याला ताबडतोब देऊन टाकतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर 10 किलो तूप आहे. शेतकरी राबतो ते 10 किलो तूप कमवायला कितीतरी वेळ खर्च करतो कितीतरी दूध काढतो कितीतरी तापवतो मेहनत करतो ग्राहकापर्यंत नेऊन देतो. 10 किलो तुपाची किंमत कमीत कमी किती असेल हो बोला आजच्या स्थितीनं आजच्या मूल्यानं किती असेल. 7-8 कशाला कंजूशी करताय डायरेक्ट 10,000 धरा ना. 1000 रुपये किलोच आहे की नाही बरोबर आहे 1000 रुपये. अशाच पद्धतीनं त्यांनी असं बऱ्याच वेळेस तूप दिलं महाराज ग्राहकाला. ग्राहकांचा आत्मविश्वास या ठिकाणी जागृत केला संपादित केला. आणि काही दिवसानंतर महाराज जुना काळ होता एवढं मोठं तूप विकायचे. सकाळी बाजाराला जायचे मग रात्री काही तयार करून ठेवलं डब्यात भरून ठेवायचंय न्यायच्या. डब्यात भरता 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 नेमका लाईट गेली. दृष्टांत आहे का लाईट गेली. स्वतःच्या धर्मपत्नीला सांगितलं पूर्वीच्या काळी काय होता दिवा होता. दिवा तो कशावर लावत होते. आता मुंबईत ही भाषा कळते की नाही मला याची जाणीव नाही महाराज पण तरी सुद्धा आपण मराठी माणसं आहोत कदाचित कळत असेल. ग्रामीण भागातले सगळे जण आहात इथे फक्त आपण सगळे पोट भरायला आलेलो आहे याची जाणीव मला आहे पण कळते ना आता भाषा. मी इंग्रजी तर नाही बोलत ना सध्या. हा बघा मग दिवा आणला तू भरणं चाललाय राम महाराज. तू भरता भरता तो दिवा तेवढ्यात तो दिवा त्या दिव्याला एक विशिष्ट नाव होतं महाराज त्याला म्हणत होते चिडी. जुन्या जर काही महिला असतील माणसं असतील त्यांना कळेल. चिडी भरता भरता महाराज ते तूप भरता भरता ती चिडी थोडीशी सांडली लवणली चिडी विजली ते लावूस तर भानगडी करोस सगळा वेळ गेला. आणि एवढ्या प्रकारामध्ये त्या चिडीमध्ये एक वेगळं तेल होतं त्या तेलाचं नाव होतं राखेल. 10 किलो तुपामध्ये 2 थेंब फक्त ते राखेल त्या तुपात पडलं.
त्याला जाणीव झाली की आता याच्यात रॉकेल पडलेले, उरलेलं रॉकेल त्यांनी असे हाताला पुसलं, नंतर पोटाला पुसलं. का? जुन्या काळात जर पोट दुखायला लागलं तर जातवान रॉकेलच्या पोटाला लावलं की ते पोट राहत होतं महाराज. लक्षात घ्या बरं. तो म्हणला काही हरकत नाही, हे आयुर्वेदिक सुद्धा आहे, पण त्याचं प्रमाण कमी असावं. 10 किलो तुपात 2 ते सहज भागून जाईल म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे. महाराज गेला. महाराज दुसऱ्या दिवशी बाजारात, ज्या ग्राहकाला 1 किलो मोजून द्यायचे असे त्याचे 10 घरं ठरलेले होते. पहिल्याच घरी गेला, त्या माय माऊलीनं बरोबर भांडणं आणलं, बरोबर सोबत पैसे आणले, सगळं आणलं. वा दादा 2 दिवसापासून वाट पाहते, अजून आले नाही, माझं तूप संपलेले. तुम्हाला काही फोन करायला पूर्वी काही फोन नव्हते म्हणून मी काही ते आता सांगत नाही की फोन केलता म्हणून. उघडलं महाराज, जसा तुपाचा डब्बा उघडल्या प्युअर तुपाचा वास नाही आला, पण 2 थेंब पडलेल्या रॉकेलचा मात्र वास आला. आता मला सांगा, त्या मावशीने घेतला असेल का? महाराज या मावशांचा अधिकार लय मोठा आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही? तुम्ही काही सांगा, यांचंच खरं होतंय. हा, तुम्ही यांच्या पुढे किती डोकं लावा, म्हणून यांच्यासोबत कुठं कुठं जायचं नाही सांगू. साडी आणायला यायच्या सोबत कधीच जायचं नाही. मी एकदा गेलो तर मला कीर्तनाची तारीख कॅन्सल करावी लागली, कारण त्या टायमापर्यंत मी तिथं पोहोचलोच नाही. एवढा वेळ त्या दुकानात गेला महाराज. सांगायचा मुद्दा, आणि यांच्याकडे भांडवले असं महाराज, यांना काही सांगायचं, यांचं खरं केल्याशिवाय राहणार नाही. मी एक सुंदर असा कपडा आणला शर्टाचा. बरं, यांना खरं बोलायचं लाग नाही. खरं जर बोलल्या तर बापा 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 यायचा आवाज या माईक पेक्षा जास्त असतो. घरात आपला आवाजच निघू देत नाही त्या, म्हणून इथं तरी आवाज काढायचा प्रयत्न करत जा. कपडा आणला महाराज, सांगितलं महाराज असा कपडा तसा कपडा, काय सुंदर कपडा. त्या कपड्याचं वर्णन केलं महाराज आमच्या मंडळीनं. काय कपडा आणला म्हणे महाराज, कपड्यातलं कलुजाने म्हणे तुम्हालाच. बापरे, खरं? आणि राम महाराज मला विचारला, हो कपडा केवढ्याचा आणला हो म्हणे. आता खरं कपडा मी घेतला होता 3000चा, पण घरी खरं सांगावं लागतंय का? मी सांगितलं महाराज 300 रुपयाचा. कितीचा आणला होता? 3000चा. 300 रुपयाचा सांगितल्यावर एवढं वर्णन झालं राम महाराज पुन्हा कपड्याचं. बापरे बापरे बापरे, वर्णन करता 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 लगे त्या जवळ लगे ते त्यांचं काय, कोणती बॅग असते ती? पर्स. कोण सांगितलं? सकाराम अनुभव आहे त्यांना. हो, ते पर्स महाराज लगेच पर्स मधून लगे बरोबर 3 नोटा 100च्या 300 रुपये लगे बोलता बोलता लयच बरं झालं, लय सुंदर झालं. काय कपडा आहे ना, असा कपडाच भेटणार नाही, कोण्या दुकानातून आणला मायन, असं झालं मायन. लगे बोलता बोलता ते 300 रुपये माझ्या हातात. आणि म्हणलं मी असंच आरबाजावने पाहू लागलो. म्हणलं झालं काय? म्हणे काय नाही म्हणे, हा कपडा म्हणे मी माझ्या भावाला देते, तुम्ही या 300 रुपयाचा दुसरा आणा. सांगायचा मुद्दा मला असा होता की ह्या सुधरू देत नाही. आता ती बाई इतकी सोपी होती होय, तूप घ्यायला रॉकेल पडलेलं तूप आहे. नको ते बोलणे केले महाराज. त्या शेतकऱ्याला सांगितलं, अरे तुझ्यावर विश्वास ठेवतो आम्ही, डोळे झाकून एवढं तूप एवढे पैसे देतो, आणि तू हे असे काय धंदे करायला लागला म्हणे. रॉकेलचं तूप आम्हाला आणून दिलं. त्याने हात जोडले, माये फक्त म्हणे 2च थेंब पडले, जास्त नाही, आणि आयुर्वेदानुसार ते सुद्धा चांगले असतात म्हणे खायला, काही प्रॉब्लेम नाही म्हणे, घ्या म्हणे माझं तूप. नाही, एकही गिराकानं घेतला नाही महाराज. डबा जशाचा तसा संध्याकाळी 5 वाजता वापस फाट्यावर उतरला. फाट्यावरून गावाकडे जात होता, तेवढ्यात एका पाटलाची गाडी चालत होती. अरे म्हणे, रामभाऊ काय तू विकायला गेलता काय? डबा तसा तू विकलच नाही का? नाही म्हणे. काय झालं? अरे त्यात 2 थेंब रॉकेल पडलं होतं म्हणे. एक काम कर म्हणे, जाय म्हणे तू घेऊन. अरे मी काय करू म्हणे घेऊन आता? अरे तू ही गाडी म्हणे कर वाजायला लागली म्हणे, त्याच्यात काय घालत असते? वंगण. त्या गाडीला काय घालतात? वंगण. हे घेऊन जा. अरे एवढ्या मोठ्या महागाचं तू मी कशाला घेऊ म्हणे. अरे बाबा तू गाडीला वंगण विकत आणलं नाही, व्यंगणाच्या भावात घेणं म्हणे. त्याने 2 मिनिटं विचार केला, त्या पाटलानं सांगितलं, अरे बाबा एवढं 10 किलो तूप त्या वंगणाच्या भावात सुद्धा मला नको. माझा दृष्टांत संपला. मला एक सांगा, 10 किलो तूप म्हणजे प्युअर सज्जन आहे, आणि 2 थेंब रॉकेल म्हणजे प्युअर दुर्जन आहे. पण त्या दुर्जनानं सज्जनाला त्या वंगणापेक्षा खालची किंमत प्राप्त करून दिली की नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा
आता गड्या मला या लोकांसोबत राहायला वेगळं वाटायला लागले. मलाही असं वाटतंय की या लोकांसोबतच सारखं मी वागतो की काय, माझं तसं वागणं होऊ नये म्हणून यांच्यासारखी दुर्बुद्धी मला उत्पन्न होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. महाराज आतापर्यंत प्रस्तावना केली, अभंगातला भाव सांगितला, पहिल्या चरणाचा भाव सांगितला. जीवनामध्ये बुद्धी एवढी महत्वाची आहे ना. मग महाराज म्हणले ती कुठून विकत आणावं लागते का, कुठं भेटते का? नाही. अंतकरणाच्या 4 अवस्था सांगितल्यात महाराज. हे अंतकरण जर चिंतन करायला लागलं तर त्याला चित्त म्हणतात. हे अंतकरण जर मीपणा धारण करायला लागलं तर त्याला अहंकार म्हणतात. हेच अंतकरण जर चलबिचल करू लागलं तर त्याला मन म्हणतात. आणि हेच अंतकरण जर निश्चय करायला लागलं तर त्याला बुद्धी म्हणतात. बुद्धी निश्चयाची आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. माऊली म्हणतात की बुद्धीचा निश्चय जेव्हा होतो ना तेव्हा असं समजा बुद्धी. चंचलता निर्माण झाली ना असं समजा मन. चिंतन करायला लागले ना चिंतने तद्रुपता असं म्हणायचं चित्त. आणि ज्यावेळेस मी तर कोण नाही असं म्हणायला लागलं की म्हणायचं अहंकार. याच्यातलाच एक भाग म्हणजे बुद्धी आहे. जीवनामध्ये बुद्धी एवढी महत्वाची आहे महाराज, एवढी बुद्धी महत्वाची आहे. जर कदाचित बुद्धिहीन माणूस असेल तर तुकाराम महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, जर बुद्धी नसलेला माणूस जर गवासला तर तो दगडापेक्षा सुद्धा तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐसी जड, त्याहुनी दगड परे देवा. ओ त्याहुनी दगड परे देवा. तुका म्हणे बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड परे देवा. त्याहुनी दगड परे देवा. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. जर बुद्धिहीन माणूस असेल, तुकाराम महाराज काय म्हणतात त्याला, त्याहुनी दगड बरे देवा. आता हे वाक्य आणि हे प्रमाण कुणाला कळालं नाही त्याने हात वर करा बरं. नाही कळालं? नाही कळालं. महाराज काय म्हणतात महाराज, तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड परी देवा. म्हणजे दगडाला किंमत दिली महाराज, पण जड बुद्धीवाल्याला किंमत दिली नाही दिली बर का महाराज. राम महाराज पूर्वीचे लोक म्हणत होते की दगड तरी बरं आहे, कारण पूर्वीचे लोक कधी कधी दगडान काम करायचे. विठाला आता हे वाक्य ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं तर उद्या महाप्रसाद आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नाही. कधी कधी लोक पूर्वीचे लोक काय म्हणत होते, दगड सुद्धा काम करतो, काही लोक दगडानं काम करायचे. असो, तो भाग वेगळा राहिला. पण आज दगड काम करत नाही का? आजही दगड काम करतो. मी आळंदीवरून निघालो, मग मला इथपर्यंत कोणी आणलं म्हणे दगडानंच आणलं. हो हे खरंय. आम्ही आळंदीतून निघालो, मुंबई इकडे ते बांध दाखवला, त्या दगडावर लिहिलेलं होतं की नाही? हो, त्या दगडावर लिहिलेलं होतं. मला दगडाला एवढी किंमत आहे महाराज, लक्षात घ्या. पण तुकाराम महाराज म्हणतात की जड बुद्धीवाल्याला किंमत नाही. म्हणून मायबाप आपल्याला बुद्धी सगळ्यांना दिलेली आहे, फक्त तिचा वापर करत नाही आपण, एवढं मात्र लक्षात ठेवा बरं. हो, भगवान परमात्म्याने सगळ्यांना सारखी बुद्धी दिलेली आहे. काही लोक म्हणतात, काही सहज म्हणतात आपल्याला, अरे बुद्धी देव बुद्धी वाटत असताना तिथं काय गैरहजर होता काय?
बुद्धि दिली ऐसी नाश बुद्धि दिली ऐसी नाश बुद्धि दी ऐसी नाश बुद्धि दी ऐसी नाश कोणीच नाही महाराज की त्याला बुद्धी दिली नाही. लक्षात द्या प्रत्येकाला, पण त्याचा वापर तो योग्य झाला पाहिजे बरं. हो महाराजांनी एके ठिकाणी सांगितले, महाराज तुमची ए साईड जर खराब असेल तर बी साईड टाका, पण जीवन सुंदर करा. हो खरं बरं, मी खोटं नाही बोलत महाराज. या जन्मात जी बुद्धी दिली ना, जर योग्य आता नसेल तर आताच ती योग्य करून घ्या, योग्यतेची बनवा. नाहीतर हा देह, हा जीव, हा प्राण, हा आपलं आयुष्य जर निघून गेलं तर पुन्हा नाही मले. म्हणून आताच या जीवनातच ते बदलून घ्या. बुद्धीचा पालट दरारे काही मागुता नाही, मनुष्य देह. महाराज बघा लक्षात घ्या बरं, बुद्धीचा पालट आताच करून घ्या. बुद्धीचा पालट याच्यावर एक दृष्टांत सांगतो आता. माझी वेळ संपत आली, मी थोडं थांबायचा प्रयत्न करतो. सगळ्यांनी एकदा गोड भजन करा. विठ्ठला बुद्धीचा पालट मला सांगायचे दृष्टांत थोडस ध्यान धरून ऐका. गोड ऐकतायत तसे तुम्ही. खूपच छान. मुंबईकर, नेरुळकर, धन्यवाद बरं. हो अजून एकही माणूस उठला नाही, इकडं तिकडं कोणी पाहिलं नाही. माय मावलेलं सुद्धा धन्यवाद. हो गोड बसलात आपण, गोड हसरे चेहरे. मला तर अशी जाणीव होती की माझं 5 मिनिटं अगोदरच कीर्तन सुरू झालं की काय, पण आपले 2 घंटे कुठं निघून गेले काही कळायला मार्ग नाही. 8:30ला तुम्ही सुरू केलेलं आहे, 10:30ला आपण थांबलं पाहिजे. बुद्धीचा पालट मला सांगायचंय. बुद्धीचा पालट फार महत्वाचा आहे या विषयामध्ये. जर बुद्धीचा पालट जर आता न होता जर आपण मरून गेलो तर मग पुन्हा जन्माला येणं अवघड आहे. म्हणून बुद्धीचं पालट आता जरी कदाचित झालेला नसल, पण इथून पुढे मात्र करून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी एक दृष्टांत. एक साधू महात्मा, त्यांना प्रवास करायचा होता. हो साधू महात्मा होते, संन्यासी होती, फकीर होते महाराज. हो फकीर होके फिकीर करताय वो भी साला गद्दा आहे, असं कबीर महाराज सांगतात बरं. हो फकीर आहेत महाराज. हो निसंग आहे, काही नाही अंतकरण बस. हो दिन रजनी आची धंदान गोविंदाचे पवारे. उठलं की टाळ, उठलं की चिपळ्या, उठलं की भजन, दुसरं तिसरं काही नाही. असं साधुत्वाचं जीवन आहे. साधू आहे. प्रवास करायचा आहे, या काठाहून त्या काठावर जायचंय, मध्ये पाणी आहे. पण प्रवासाचं साधन आहे, त्या साधनाचं नाव आहे नाव. कळलं? त्या साधनाचं नाव काय आहे? नाव. बरोबर. प्रवास करायला गेले, तिथपर्यंत पोहोचले तर नावाड्याने सांगितले, म्हणले बाबाजी 2 मिनिट रुकना पडेगा बोले, आने दो बोले और फिर जाएंगे. साधू म्हणायला लागले काही हरकत नाही, आम्हाला काय म्हणले नावेतही बसून चिंतनच करायचंय आणि काठावर बसून सुद्धा चिंतनच करायचंय. आम्हाला काय म्हणले, हो काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आम्हाला कुठेही कोणतेही सारखंच आहे महाराज. काय करता म्हणले, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, आमचा काळ चिंतनात जातो म्हणे. 5-10 मिनिटं साधू बसले. नावाड्याने आवाज दिला साधू महात्म्याला, चला म्हणे बाबा, आलेत मला ग्राहक, कस्टमर. बसलेत महाराज सोबत. पण कस्टमर असे कलियुगातले होते महाराज. हो असे तरुण होते, साधारणतः 20, 22, 25, 18 अशा वयातले होते. म्हणजे काही साधे साधक होते का ते, जसे की आमचे साधक असे नव्हते, पण या वयातले होते. मग आता कसे असतील तुम्ही कल्पना करा. नावात बसले. साधू महात्मा आहे, भगव वस्त्र आहे, कमुंडलू हातात आहे, काठी हातात आहे, दाढी वाळलेली आहे, चिंतन चालू आहे, जवळ माळ आहे महाराज. हा प्रवास चालू झालेला आहे, थोडासा काठ सोडलेला आहे. आणि मग जे सोबती होते ना त्या नावेत बसलेले, त्या नावाड्याचे ते दुसरे ग्राहक, मी सांगितलं त्यांचं वर्णन केलं त्या वयातले. मग त्यांनी सुरू केले महाराज त्याची करामती त्यांची.
हे एकटे साधू महात्मा आहेत, डोळे झाकून बसलेले आहेत. मला बुद्धीचा पालट सांगायचा आहे. डोळे झाकून बसलेले. एका पोराने जेच गेला केलं की महाराजाची दाढी उलटी मार. दुसऱ्या पोराने लगे भगव वस्त्र. लगेच एक जण काठी काय ओढतो, एक जण कमंडलू मधलं पाणी काय सांडून देतो. पण महात्माजांनी फक्त अशी नजर केली, जैशी की वैशी, अशी नजर केली. जे देही उदास गेले आशा पाश निवारो. महात्मा जी आपको तो कुत्ता चबा रहा है, बोले कुत्ता जाने और चमड़ी जाने. महात्मावर काही परिणाम नाही महाराज. लक्षात ठेवा, तुमच्या आमच्या वागण्याचा आणि जीवनाचा साधूवर काही परिणाम होत नाही. साधूचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत. म्हणून साधूची हात जोडून सांगतो, कधी निंदा करू नका बरं. साधूच्या जवळ नाही जाता आलं तर जाऊ नका, पण साधूची अवहेलना मात्र कधी होता कामा नाही. त्याचा परिणाम लय मोठा असतो. कारण या पृथ्वी तलावर सगळ्यात प्रिय भगवान परमात्म्याचा जर कोण असेल तर ते फक्त साधू आहेत, साधू नाम भक्त आहेत. आणि यांच्या करता तो काळ वेळ लागूच देत नाही महाराज. असा पळतच येतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी. त्याचं ब्रीदच ते महाराज. मागे पुढे उभा आलिया गाद. महाराज ते त्रास देऊ लागले ना पोट्टे. त्रास देतात देतात. ऐक नाही बाबा, त्रास देतात देतात महाराज लगेच देव. महात्माजी किती त्रास देतात ते तुम्हाला काय आहे का नाही? काही सांगा ना त्यांना. जाऊ द्या ना देवा, कशाला उग 2-5 मिनिटाचा माझा प्रवास आहे. प्रवास संपला की ते त्यांच्या रस्त्यानं, मी माझ्या रस्त्यानं. कशाला उगा आपला वेळ खर्च करताना आपली वाणी बडबड 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 क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. पुढं व्यर्था पुली वाचा शिनू नये. जर एखादा क्रोधी असेल, अविश्वासी असेल, श्रद्धावान नसेल, उगाच त्याला सांगून काय फायदा आहे. म्हणजे सरारात वाचली गीता आणि पुढं काय रातचा गोंधळ. आता हा काय गोंधळ आहे का? लक्षात घ्या. महात्मावर काही परिणाम नाही, पण देव प्रकट झालेले. देव म्हणायला लागले जाऊ द्या ना, काय नका. नाही आपल्याला सहन नाही होत. कोण म्हणायला लागलं? देव म्हणायला लागले मला सहनच नाही होणार म्हणे सांगा तुमच्या कोण होत नसेल तर मी करू का? एवढं बोलता 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 नाव बरोबर मध्यावर गेली. म्हणजे बरोबर मधात गेली. इकडचा काठ तेवढाच, तिकडचा काठही तेवढाच. आणि मग देव म्हणायला लागले सांगा आताच्या आता म्हणे यांना असं स्वाहा करू का? सांगा म्हणे पटकन. आताच्या आताच म्हणे नावच पलटी करतो असं समजा. हे कीर्तन त्यांच्या पुण्यतिथीच करू का म्हणे असं. महाराज एवढं देव बोलल्यानंतर मग देवाला पाहून हात जोडले महात्म्यांनी आणि सांगितलं देवा करायचंच असेल तर एक काम करा ना. आता नाव पलटी करण्यापेक्षा या तरुणांची जी बुद्धी मला त्रास देण्याची आता होत आहे ना, तर एक काम करा, या बुद्धीमध्येच त्यांची पालट करा. म्हणजे बुद्धी त्यांची पलटून टाका. मला जी त्रास देणारी बुद्धी आहे ना, ती त्रास देणार नाही, कुठल्या तरी तत्वावरती चिंतन करेल आणि मग ते या जीवनातून मुक्त होतील. असा बुद्धीचा पालट त्यांचा या ठिकाणी करायचंच असेल तर करा, पण नाव मात्र या ठिकाणी पलटू नका. माझा दृष्टांत संपला. जर कदाचित अशी त्रासदायक बुद्धी कदाचित कोणाची जर असेल ना, तर ती आताच याच जन्मात आणि आता ताबडतोब बदलून घ्या, अन्यथा पुन्हा वेळ भेटणार नाही. कारण या जन्मात ती बुद्धी बदलता येते. म्हणून प्रमाण सांगितले बुद्धीचा पालट दरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह ठोबा. Oh,
मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐशी करी तुझे पाय चित्ते श्री उपजला भाऊ तुझी कृपे सिद्धी जाओ आता मज ऐशी करी तुझे पाय चित्ते धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मग ऐशी करी तुझे पाय चित्ती धरी. संप्रदायाच्या नियमानुसार मधली चाल संपली असं गृहीत धरून पुढचं चिंतन फक्त 2 मिनिटात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. इकडे काही झालं काय मग चालले टाइम झाला ओ मुंबईकर महाराज इथं बोलतायत मावल्या हो मावशाय हो अहो एवढे 2 तास तुम्ही घातले आता आणि 5 मिनिटं घालू शकत नाही कमाल आहे वा. ज्ञानेश्वर महाबली ज्ञानेश्वर महाबली मना कदा नुपजो नारायणा आता मग ऐशी करी तुझी पायाची ती धरी. मी पुढचं बोलणार होतो बरं पण आता ते चालल्यामुळं कदाचित ते थांबवतो मी आता कारण त्याची त्यांनी मला जाणीव करून दिली की बाबा तुमचा वेळ संपलेला आहे त्यामुळे आता वेळेपेक्षा तुम्ही सुद्धा काही पुढे जाऊ नका. तुम्ही पुढे जाण्यापेक्षा आम्हीच आता तुमच्या पुढे जातो असं त्यांनी मला या ठिकाणी त्याची जाणीव करून दिली. असं उठलं नाही पाहिजे कारण इथे वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन वक्त्याची किंमत तुम्हाला काय माहित महाराज. वक्त्याच्या समोरून उठलं नाही पाहिजे. कदाचित आपण 5-10 मिनिटं त्या वक्त्याला शिल्लक दिले पाहिजे. बाकीचे कामं करायला तर आपल्याला वेळ आहेच ना महाराज. रात्रंदिवस आपण तेच करतो त्या प्रपंचातच गडलेले आपणच काय करतो महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे देखत ना तो पण तो झाला रे आपल्यासारखा झालेला आहे महाराज. आपल्याला उपदेश केला पण तो काही पत्नी पडत नाही कारण जास्त गावरान तूप जर खाल्लं तर संडास लागत असते म्हणे. त्यामुळे बरं आहे आपलं साधं तेल खाल्लेलं त्यातल्या त्यात पाम तेल खाल्लेलं तर अति उत्तम म्हणे काही हरकत नाही. असो सगळ्यांच्या या ठिकाणी जी काही सेवा केली भगवान परमात्म्याच्या चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी यांच्या चरणी समर्पित करतो. पुढे माझा विषय भरपूर होता की आता दुर्बुद्धी दिली मग महाराज दुर्बुद्धी खरंच होते का दुर्बुद्धी कशाने होत असते दुर्बुद्धीची काही कारण आहेत का असे बरेच काही कारण आहेत. दुर्बुद्धीचं पहिलं कारण भूक आहे दुसरं कारण अविचार आहे तिसरं कारण असंगती महाराज संगती तिसरं कारण महाराज फार महत्वाचं आहे. चौथं कारण महाराज तुमची संस्कृती आहे. 5वं कारण तुमचे संस्कार आहेत. एवढे सगळं मला आता बोलायचं होतं पण वेळेअभावी या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. असो फक्त जीवनामध्ये जगत असताना आपल्याला दुर्बुद्धी निर्माण होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्या की तुकाराम महाराजांनी हा उपदेश ही मागणी तुमच्या आमच्या करता भगवान परमात्म्याकडे केलेली आहे. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई आवाज काही येत नाही नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई वा यांचा पण आवाज वा वा हा नामदेव जनाबाई 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 तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता
आता मज ऐसे घरी आता मज ऐसे घरी आता मज ऐसे घरी तुझे पाय जितनी भरी तुझे पाय जितनी भरी तुझे पाय तुझे पाय तुझे पाय तुझे पाय जितनी तुझे पाय जितनी धरी तुझे पाय जितनी धरी तुझे पाय तुझे पाय जितनी तुझे Hallelujah.